संवाद समाचार न्यूज मध्ये मी महेश बानाटे आपलं स्वागत करत आहे. तर आपण आता आलेलो आहोत वार्ड क्रमांक 6 मध्ये. तर आपल्यासोबत आहेत अपक्ष म्हणून थांबलेले आहेत अनिल जाधव सर. तर जाणून घेऊया आपण अनिल भाऊ, आपण अपक्ष म्हणून थांबलेले आहेत, काय सांगाल? मी ह्या भागामध्ये मागील 6 वर्ष झालं, 6 ते 7 वर्ष झालं काम करत आहे. या भागातील नगरसेवक 2017च्या नंतर निवडणूक झाल्याच्या नंतर कसलेही फिरकले नसल्यामुळं आम्ही स्वतः तरुणांनी विचार केला आणि पुढाकार घेऊन स्वतः काम चालू केले. त्या अनुषंगाने 6-7 वर्ष झालं आम्ही काम करतोय. आणि मागील नगरसेवक म्हणा किंवा इतर पक्षाचे म्हणा, कोणी या ठिकाणी फिरकलेलं सुद्धा नाही. लॉकडाऊन असोत किंवा लॉकडाऊनच्या नंतर असोत, आणि 5 वर्ष कार्यकाळ संपल्याच्या नंतर पुन्हा त्याच्या पुढचे 4 वर्ष असोत, कोणी या भागात फिरकलेलं नाही. त्यामुळे आम्ही स्वतः तरुणांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी कामं केलेली आहेत. या भागामध्ये ड्रेनेजचं जे काम चालू आहे त्याच्यामुळे जे रस्ते खणलेले आहेत ते होणार आहेत, पण त्याच्यावर लवकरात लवकर कसं होईल ते, म्हणजे कसे ते रस्ते दुरुस्त होतील त्यावर भर देणार आहे. पुन्हा काय नागरिक पण आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया. काय सांगाल भाई आपण? तर मागील 5-10 वर्ष झाले आम्ही बघतो, आम्हाला नगरसेवकाची देखील नावं माहित नाहीत मुळामध्ये. तर आम्हाला काय अडचणी आल्या त्या भागामध्ये, ह्या भागामध्ये, तर आम्ही डायरेक्ट अनिल अण्णा जाधव यांना फोन करतो. आमची ओळख म्हणून नगरसेवक ह्या भागात तर अनिल अण्णा जाधव यांचीच आहे. म्हणजे कामं त्यांनी भरपूर केलेली आहेत. कामं भरपूर केलेत त्यांनी, सत्तेत नसताना कामं केलेत, आंदोलन करून कामं केलेत. आम्ही तरुण पिढी त्यांच्यासोबत बघितलेले आहेत त्यांचे कामं. त्यांना प्रेरित होऊन आम्हाला सुद्धा काम करण्याची इच्छा झालेली आहे. असे अनिल अण्णा जाधव यांची ओळख आहे. आपल्यासोबत आता असं आहे की काही नसताना म्हणजे शून्यातून त्यांनी सुरुवात केलेली आहे. समाजसेवा हे करणं त्यांचा आवड आणि छंद दोन्ही आहे. त्याच्यातून त्यांनी खूप काही कामं केलेली आहेत. प्रभाग क्रमांक 6 जी आहे आणि मोतीनगर मध्ये त्यांची कामं एवढे आहेत ना, 1.5 कोटी रुपयांची कामं केलेली आहेत त्यांनी. रस्त्यापासून पार नाल्या ते आहेत, तेवढ्या सगळ्या गोष्टी केलेल्या ते पदावर नसताना सुद्धा भरपूर स्वतःहून ही व्यवस्था बघतात, पाण्याची व्यवस्था बघतात, लाईटी जिथं बंद असते तिथं लगेच फोन लावून चालू करते, गटारीच्या समस्या दूर करतात. असे भरपूर कामं त्यांनी स्वतःहून केलेली आहेत. प्रशासनाची न काय मागता म्हणजे तुम्हाला हा. अनिल भैयाच मदत केली. हो. प्रशासनाची तुम्ही घेत नाही कुणाची. स्वतःहून सुद्धा करतात. नगरसेवक तुम्हाला अनिल भैया हो हो, आम्हाला अनिल भैयाच पाहिजे, कारण आमचा हक्काचा माणूस आहे. काही निस्वार्थीपणे त्यांनी सेवा करतात. बरं, आधी काय निवडून येऊ वाटतं का हो, येऊ नगरसेवक वाटतंय. पक्षामधून? दुसरं कोण वाटतंय? नाही नाही, तीच यावं वाटतंय. कशामुळे वाटतंय? कशामुळे वाटतंय? करतंय, आमचं लेकरू आहे, आम्हाला हक्कानं बोलता येते. काय काय काम केलेत त्यांनी? भरपूर केलेत, हा. काही नसता सुद्धा करू शकलेत. मग उभा ठेकल्यावर तर भरपूर करणारच, आम्ही हक्कानं मागून घेणारच. बर बर बर. काय आपल्यासोबत काय सर आपलं? मी प्राध्यापक शिवाजी हनुमंतराव पाटील काय सांगाल दयानंद कॉलेजमध्ये प्राचार्य होतो. आणि अनिल जाधवचं काम पाहून मला असं वाटतं की या तरुण तडफदार उमेदवाराला 100% मतदान करणारच आहोत आम्ही, आणि निवडून देण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहोत. कामाचा माणूस आहे, म्हणजे सामाजिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात आणि धार्मिक क्षेत्रात त्याचं काम उल्लेखनीय आहे. आवश्यक काय काय काम केलेत त्यांनी? नालिका, रोडा का कचरे की गाडी आती है. तुम्हाला त्यांनीच निवडून येऊ असं वाटतं का दुसरं कोणी येऊ असं वाटतं? नाही ना, अन्नाचा आम्हाला खरं. अन्नाच येणारा आम्हाला आहे, कारण कसं आहे, या मोतीनगर मध्ये नगरसेवक म्हणून आम्ही त्यांनाच ओळखत, आणि सर्व कामं त्यांनी स्वतःहून नगरसेवक व्हायच्या अगोदरच त्यांनी आमच्या गल्लीतली कामं केलेली आहेत. चांगलं वाटतंय, यावं वाटतंय त्यांनी निवडून. काय काय काम केलेत त्यांनी? त्यांनी काय आहे, रोड बनवलाय, गटार बनवली इकडे. लोकांचा प्रतिसाद बघता आम्ही तर कालच कॉर्नर बैठक घेतली आमच्या घरापासून. सगळी बैठक एकदम सकारात्मक झाली आणि सगळ्याचा एक आशेची किरण आहे अनिलांकडून. आजपर्यंत 7-8 वर्ष झालं आमच्या प्रभागामध्ये तळागाळातल्या लोकांची त्याला माहिती आहे. प्रत्येकापर्यंत घरापर्यंत जाऊन त्यांना ते सरकारी योजना असतील किंवा कुठले काम असतील खेचून आणण्याचा प्रयत्न त्याचा राहिलेला आहे, आणि ते आलेलेच आहेत. मग पद नसताना इतकी कामं येऊ शकतात, तर उद्या आपण पद दिल्यानंतर काय काय करू शकेल असं प्रभागासाठी हे आपण कल्पना करू शकत नाही त्या गोष्टीची. त्याच्यामुळं एक पॉझिटिव्हिटी आहे सगळ्याच्या मनामध्ये आहे की हा व्यक्ती करू शकते. तर आजपर्यंत निवडून आलेल्या कुठल्याच उमेदवारानं निवडणुकीचे 5 दिवस सोडले, 5 वर्ष गायब राहतात बाकीचे. अनिल अण्णा येतील ह्याची फुल गॅरंटी, 100% गॅरंटी आहे. जनतेचा कौल आहे, जनतेचा कौल आहे की 100% सगळ्यांची 100% आणि मत आहे. अपक्षांना लातूर मध्ये सगळ्यात जास्त लीड इथं भेटेल अपक्ष उमेदवाराला, शिट्टीला. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये काय दुमत नाही.
की इथं बाकीचे कुठं भाजप आहे किंवा इतर कुठं घडी आहे, कुठं धनुष्यबाण आहे, याचा कुणाला काहीच फरक पडणार नाही. राजकीय पक्षांच्या नेत्याला आता जनता त्रस्त झालेली आहे. कारण त्यांच्याकडून फक्त त्यांच्या प्रॉपर्ट्या क्लिअर करणं आणि त्यांचे घरं भरणं एवढंच काम झालेलं आहे. बाकी कुठला विकास नाही बघणं लोक आहे. आणि हे झाड म्हणून तरी क्लीन करायला पाहिजे का नाही? निवडणुका लागलेल्या आहेत तरी बी काही नाही. आणि प्रचाराला येत असताना त्यांना तरी वाटत म्हणजे कचऱ्याची गाडी वगैरे काही येत नाही. नाही नाही, वेळेवर काहीच नाही. आता इकडे कचऱ्याची गाडी सुद्धा 8 दिवस कोण बघत नाहीये इकडे. बघा ना कसे ढिग आहेत ते. म्हणजे कुठलीच सुख सुविधा नाही. नाही. काय म्हणता भाऊ? म्हणून काहीच 100% आम्हाला काहीच नाही. वाटतं की त्यामुळं आम्हाला परिवर्तन पाहिजे. हा. आणि कसं आहे, प्रभाग प्रभाग क्रमांक 6चं ठरलंय, वारं फिरलंय आणि इथं फक्त शिट्टीच वाजवाय. कोण येईल वाटतं? हा, प्रत्येकाच्या वेळेला येतात त्यांनी. काही अडचण पडले तर अर्ध्या रात्री येऊन मदत करतात. कुठलं पाणी वगैरे गटार थांबलं येऊन हे करणं. परत पाठीमाग ते काय उठलं होतं ना चोरांचं वगैरे, त्यावेळेस रात्रभर थांबले ते गल्लीमध्ये लोकांना हे करत. आणि आम्हाला अगोदर तर 6 वर्ष माहितीच नव्हतं की आमचं नगरसेवक कोण आहे. म्हणजे कुठलेच नगरसेवक निवडून आल्यावर आले नाहीत. नाही कोणीच नाही आलं. आणि अण्णा चांगले माणूस आहेत, त्यांनीच निवडून यावं असं आमची इच्छा आहे. तुम्हाला कोण वाटतंय निवडून येईल? त्यांनीच येतात. बरं, आपल्या सोबत आणखी आई पण आहेत. आजी, वाटतं यावं लागतंय, आम्ही आणावं लागतंय. का बरं वाटतंय? सगळी सेवा करतात, येतात कधी बी. आम्ही अर्ध्या रात्र त्याला कुठे किरकिऱ्या झाल्या, या भैया म्हणलं तर येत थांबत सांगतो आम्ही जाऊन कचरा भरून येणार सांगता येते. कुठं काही होऊ देत नाही. अन्नाचे गेले वाटतं तर कशामुळे वाटतंय तसं? आज सेवा करतात आमची म्हणून. काय काय सेवा केली त्यांनी? काय करतात, अर्ध्या रात्री जर भांडायला लागलं तर हातवारी गेला की ते येऊन हजर होतात आमच्याकडे. हा. म्हणजे 6 मध्ये अनिल जाधव थांब भई आहेत. काय वाटतं तुम्हाला, कोण येईल वाटतं? अनिल भैयांनी आमच्या वार्डामध्ये कुत्र मेल्यापासून, गटारी काढण्यापासून, रोड बघण्यापासून सगळं पूर्ण आमच्या एरियामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रात्यक्षिक फिरून कामं केलेली आहेत. 100% यावं असं वाटतंय. का बरं? किती नंबर वार्ड आहे? 6 नंबर. कोण थांबले इथं? अण्णा. बरं, अनिल जाधव भई. बरं, काय वाटतं तुम्हाला? 100% येतील म्हणून.